नमस्कार. चला तर आज आपण गहू पिठापासून एकदम पौष्टिक आणि झटपट होणारी रेसिपी पाहणार आहोत. खरंच खूप छान आहे. तुम्ही ही रेसिपी महिनाभर स्टोअर करून ठेवू शकता. महिनाभर काय केल्यास तशीच एका दिवसात फस्त होईल अशी याची आपली मस्त चविष्ट रेसिपी आहे. चला तर सुरुवात. एका मोठ्या भांड्यात मी 1 वाटी चाळून घेतलेले हे गव्हाचं पीठ टाकून घेत आहे. आज आपण ही फक्त गव्हाच्या पिठापासून तयार करणार आहोत आणि ते 1 चमचा कस्तुरी मेथी टाकून घेत आहे. जर तुमच्याकडे कस्तुरी मेथी नसेल तर स्किप केली तरी काही हरकत नाही. आता थोडीशी बडीशोपमुळे ना ही रेसिपी आणखीनच चविष्ट होते. आता त्याचबरोबर यात मी थोडीशी आमचूर पावडर, थोडीसं लाल मसाला आणि ते चवीपुरतं मीठ टाकून घेत आहे. त्याचबरोबर हळदी पावडर पण टाकायची आणि छानपैकी मिक्स करून घ्यायचं. हे सगळे इन्ग्रेडियंट्स आपल्याला अगोदर मिक्स करून घेऊया आणि छान मिक्स झाले की आता आपण थोडंसं तेल टाकून घ्यायचे. तर थोडंसं म्हणजे साधारणतः 2 चमचे तेल इथे मी टाकून घेतलेले आणि आता तेल हे सर्व पिठामध्ये व्यवस्थितपणे मिक्स करून घेऊया. याचा असा एक मुटका तयार होईल इतपत आपल्याला हे छान मस्तपैकी मिक्स करून घ्यायचं आहे आणि मिक्स झाले की आता मी थोडंसं पाणी टाकून आपण हे छानपैकी याचा उंडा तयार करून घेणार आहोत. ते इथे आपल्याला घट्टसरच उंडा मळून घ्यायचा आहे. आजची जी रेसिपी आहे ती तुम्ही कुठे पिकनिकला जात असाल किंवा कोणी तुमचे मुलं ते सहलीला जात असेल किंवा तुम्हाला कुठे बाहेरगावी जायचं असेल तर तुम्ही घेऊन जाऊ शकता. खूप छान आहे. आता इथे मी याचा उंडा मळून घेतलेला, याला 10 मिनिटासाठी असंच बाजूला ठेवून देऊया. तर आता 10 मिनिटानंतर याला मी थोडंसं मळून घेत आहे जेणेकरून जो थोडासा वरतून सुकलेला असतो तो व्यवस्थितपणे मळला जातो आणि याचे मी 4 भाग करून घेणार आहे. ज्या पद्धतीने आपण चपातीसाठी करतो ना सेम त्याच पद्धतीने आपल्याला थोडं थोडं यामधील काढून याचा असा गोल आकार करून घ्यायचा. तरी ते मी साधारणतः 4 भाग करून घेतलेले आहेत आणि यातील एक भाग घेऊन आता पोलपाटावर एकदम पातळ आपल्याला इथे याची चपाती लाटून घ्यायची. जितकी पातळ आपण चपाती लाटू तितकंच ते क्रिस्पी होतं. तर मी याची चपाती लाटून घेत आहे. तर तुम्ही पाहू शकता एकदम पातळ आणि एकदम मस्त इथे आपल्याला चपाती लाटून घ्यायची आणि तुम्ही पाहू शकता याचा आकार किती मी पातळ केलेला आहे आणि आता हे पूर्णपणे लाटून झालेलं आहे. आता एक मी वाटी घेतलेली आणि वाटीच्या साहाय्याने मी गोल आकार करून याला कट करून घेणार आहे. तरी ते आपल्याला तुम्ही कोणत्याही आकारामध्ये याला कट करून घेऊ शकता, पण गोल आकारामध्ये ते पटकनही कट होतं आणि ते दिसायलाही छान दिसतं. तर मी एक एक करून याचा गोल आकार कापून घेत आहे. तर तुम्ही पाहू शकता इथे आपले मस्तपैकी ते छान पद्धतीने हे कट तर झालेलंच आहे आणि आता मी लगेच तेल अगोदर गरम करायला ठेवलं होतं. तेल पण छान गरम झाले. आता लगेच एक एक करून आपण हे तळून घेऊया. तर इथे अगोदर थोडेसे कमीच टाकायचे जेणेकरून ते व्यवस्थित तळल्या जातात. तर इथे आपल्याला ही प्रोसेस एकदम कमी गॅसवर करायची जेणेकरून त्या आतून सुद्धा व्यवस्थित तळल्या जातात. तर याला तुम्ही पापडी चाट देखील सुद्धा म्हणू शकता किंवा इथे आपण गव्हाच्या पिठापासून हे बनवले. त्याचबरोबर मस्त आहे, खुसखुशीत लागतात आणि खाण्यासाठी सुद्धा तितकेच खमंग. कमी गॅसवर मी हे तळून घेतले आहेत आणि हे आपले तळून झाल्यानंतर तेलातून बाजूला काढून घेतलेले आहेत. तर सगळे इथे मी तळून घेतले आहेत आणि हो इथे एक महत्त्वाचं म्हणजे कसलंही तेलकट होत नाही, यामध्ये कसलंही तेल राहत नाही, त्यामुळे खाण्यासाठी तितकंच पौष्टिक आहे. मुलांच्या टिफिनसाठी सुद्धा देऊ शकता किंवा येता जाता सुद्धा हे तुम्ही खाऊ शकता. चला तर मग इथे आपली मस्त पौष्टिक गव्हाच्या पिठापासून बनवलेली स्नॅक्सची रेसिपी बनवून तयार आहे. चहाच्या वेळेला किंवा सकाळच्या नाश्त्याला सुद्धा तुम्ही खाऊ शकता. आवडली तर नक्कीच लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका.